नमस्कार सर्वांना, कसे आहात? मी ना आत्ताच एक व्हिडिओ बघितला की ज्याच्यामध्ये ना एक ते स्विगी मारणारी जी लेडीज आहे ना, ती तिच्या दीड पावणे 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन ते पार्सल डिलिव्हर करण्याचं काम करते. आणि त्यावेळेला तिला जे काही 4-2 लोकं विचारतात ना, की "इतके छोट्या बाळाला घेऊन का काम करतेस?" तर त्यावेळेला ना ती इतके सगळ्यांना इतकं छान उत्तर दिलं तिने. ती म्हटली की "माझी परिस्थिती मला माहिती आहे की मी कुठल्या अडचणीत जगते आणि आज बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की इतक्या लहान मुलीला घेऊन हिला काम करायची काय गरज आहे. पण ज्या वेळेला आहे ना माझ्यावर वाईट वेळ येते, माझ्यावर अडचणी येतात, ज्यावेळेला मला पैशांची कमतरता भासते ना, तर त्यावेळेला माझ्या अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा मला मदत करत नाहीत." आणि ही गोष्ट आहे ना फक्त तिच्याच बाबतीत नाही बरं का. मला असं वाटतं हा फेज आहे ना प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेला असेल की आपल्याला आहे ना लोकं सल्ले द्यायला येतात, पण ज्यावेळेला खरंच तुमच्या घरात खूप अडचण असते, तुमच्या घरामधलं डाळ-तांदूळ संपलेलं असतं, तुमच्या घरामध्ये तुमची मुलं उपाशी असतात ना, तर त्यावेळेला ना फक्त काय उपयोग येतं ते म्हणजे तुम्ही मेहनतीने कमवलेला पैसा. त्यावेळेला ही 4-2 लोकं जी आहेत ना, ही तुमच्या परिस्थितीची हसू करतात किंवा ती परिस्थिती आणखी 4 लोकांपुढे मांडतात की "अरे, अरे, त्याच्या घरी खायला नाही हो." पण असं मला कधी आठवत नाही की कुणी असं असेल की "नाही बाबा, माझ्या घरचं शिळं पडलं आहे, पण ते तुम्ही आत्ता खा आणि जेणेकरून तुमचं एका वेळेचं अन्न भागेल, एका वेळेची पोटाची भूक शांत होईल." त्यामुळे ना खरंच जर कष्ट करण्याची तयारी आली ना, तर बिनधास्त कष्ट करा. कुणाच्याही लोकांचा विचार करू नका की कोण काय म्हणेल आणि तुमची मुलं कसे राहतील, काय करतील. तुम्ही ज्या परिस्थितीत तुमच्या मुलांना घडवतायत ना, ती परिस्थिती समजून तुमचे लेकरं राहतील. आणि त्या गोष्टीची ना मी स्वतः साक्षी आहे. मी ज्यावेळेला कामाला जायला सुरुवात केली होती ना, माझी मनू अवघ्या 3-3.25 वर्षाची होती आणि तिला ना 1 BHK फ्लॅटमध्ये आम्ही एकटीला सोडून बाहेरून लॉक करून मग जात होतो. कारण की ती वेळ तशी होती, ती परिस्थिती तशी होती. आणि त्या वेळेमध्ये ना खरंच माझ्या लेकरांनी मला खूप साथ दिली आणि म्हणून आज कुठेतरी ना 4-2 पैसे आम्ही हातात राखून आहोत आणि त्याच मुलांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. त्यामुळे ना लोकं फक्त सल्ले द्यायला येतात, सांभाळायला येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला मेहनत करण्याची गरज वाटत असेल ना, तर खरंच सांगते उन्हाळा, पावसाळा बघत बसू नका. मेहनत घ्या आणि आपल्या मुलांचं, आपलं भविष्य, आपल्या लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की 100% झटा. धन्यवाद.